तर संध्याकाळच्या वेळेस आता आपली मसाल्याची ऑर्डर आहे ना, ती करायला मी सुरुवात केलेली आहे. वड्यांचं पीठ आणि गरम मसाल्याची ऑर्डर आपल्याला आलेली आहे 6व्या बॅचमध्ये. म्हणजे सध्या आपली 6वी बॅच आहे ना, पॅकिंग करायला म्हणजे सुरुवात केलेली आहे. गरम मसाले माझे करायचे बाकी होते, त्याच्यामुळे आता करायला घेतलेत. आणि ताजेच म्हणजे मी प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याकडे बनवून काहीच ठेवलं जात नाही, फ्रेश सगळं मी बनवून देते तुम्हाला. सगळं साहित्य बघा इथे काढून घेतलेलं आहे गरम मसाल्याचं. 2 ऑर्डर आहेत आपल्याला गरम मसाल्यासाठी. ताईने मला विचारलं होतं की म्हणजे मी त्यांना म्हणजे जेव्हा त्यांचा मेसेज मला आला, मी त्यांना विचारलं की तुम्हाला तुमच्या पद्धतीने करून हवं आहे की माझ्या पद्धतीने. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या पद्धतीचं कर, एका ताईने सांगितलं. आणि दुसऱ्या ताईंनी पण सांगितलं होतं की गावच्या ठिकाणी कसा पद्धतीने बनवला जातो गरम मसाला, त्याच पद्धतीने कर. आणि त्याच्यामुळे आता ही ऑर्डर की मी घेतलेली आहे. सर्व साहित्य इथे हलकं हलकं भाजायला सुरुवात केली. म्हणजे जास्त नाही भाजलं मी, कारण जास्त जर का गरम मसाले भाजले ना, त्याची चव असेल ती निघून जाते. म्हणजे नॅचरल आहे ना, ऑइल असतं, म्हणजे तेल असतं गरम मसाल्यामध्ये. जास्त भाजल्यामुळे ते तेल की नाही निघून जातं आणि मग आपला गरम मसाला आहे ना बेचव होतो. तर हलके हलके भाजून घेतले. आणि भाजायच्या आधी चुलीमध्ये मी गोवऱ्या घातल्या. म्हणजे सुकलेलं शेण असतं ना, ते मी घालते कोणता पण मसाला तयार करताना. त्या शेणाचा जो धूर निघतो ना, त्या धुराचा स्मोकी फ्लेवर म्हणून मी त्या आपल्या पदार्थामध्ये बसतो आणि इतकं म्हणजे छान असा सुगंध सुटतो. आता हे मी तुम्हाला अनुभवातून सांगते. तर इथे बघा मसाला आपला दळून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता हे पॅकिंग करायला की नाही सुरुवात केलेली आहे आपली 6व्या